8 एप्रिल 1929 दोन विशीतली पोरं फॉर्मल कपडे घालून आणि डोक्यावर फेल्ट हॅट घालून टापटीप होऊन दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आले. त्यावेळी सभागृहात दोन बिलांवर चर्चा सुरू होती. एक म्हणजे पब्लिक सेफ्टी बिल आणि दुसरं ट्रेड डिस्प्यूट बिल. भारतातील अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक यांच्या मते हे दोन्ही बिलं दडपशाहीला खतपाणी घालणारी होती. त्यामुळे अनेकांचा यांना विरोध होता. त्यात एक बिल तर आधीच मंजूर झालं होतं. सभागृहात चर्चा सुरू असताना त्या दोन मुलांमधल्या एकाने गॅलरीमधून खाली बॉम्ब फेकला. सगळे हडबडले. पळापळ सुरू झाली. तितक्यात दुसरा बॉम्ब जणांडला. त्या दोन्ही मुलांनी पार्लमेंटमध्ये पॅम्पलेट उधळले, आपापल्या बंदुका काढल्या आणि फायर केले. जोरदार घोषणा दिल्या, इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, लॉंग लिव्ह रिव्होल्यूशन, डाऊन विथ इम्पेरियलिझम. ती दोन पोरं होती, बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग. त्यावेळी पार्लमेंटमध्ये 3 भारतीय बेंचवर शांत बसून होते. 2 बॉम्ब फुटले, गोळीबार झाला होता, गोंधळ उडाला, पण ते तिघे तिकडेच बसून होते. ते होते पंडित मदन मोहन मालवीय, मोतीलाल नेहरू आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. हे तिघेही त्या दोन तरुणांना ओळखून होते, पण आता जिना त्या पोरांचं धाडस बघून प्रभावित झाले होते. हेच ते मोहम्मद अली जिना आहेत ज्यांनी फाळणी घडून आणली होती. हेच ते मोहम्मद अली जिना आहेत ज्यांनी धार्मिक राजकारण केलं. हेच ते मोहम्मद अली जिना आहेत ज्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली. पण एक काळ असा होता जेव्हा जिना भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. पण ते सोडा, मोहम्मद अली जिना हे भगतसिंग यांच्यासाठी पुढे आले होते आणि त्यांनी एक ऐतिहासिक भाषण दिलं होतं. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेऊया की जिना यांनी भगतसिंगांसाठी कशा प्रकारे लढा दिला होता. तसं पाहायला गेलं तर भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांचे वकील असफ अली होते. मोहम्मद अली जिना हे सुद्धा वकील होते, पण त्यांनी केंद्रीय विधिमंडळात एक असं ऐतिहासिक भाषण केलं होतं ज्यामुळे भगतसिंग यांचं क्रांतिकार्य जगभरात पोहोचलं. भारताच्या अख्ख्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांच्या बाजूने केलं गेलेलं ते सर्वात महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय म्हणावं लागेल. तो दिवस होता 12 सप्टेंबर 1929. केंद्रीय विधिमंडळाचं अधिवेशन त्यावेळी शिमल्याला सुरू होतं. याच दरम्यान जिना यांनी हे भाषण दिलेलं. त्यांनी थेट म्हटलं होतं की लाहोर कटातील जे आरोपी आहेत म्हणजे भगतसिंग आणि इतर क्रांतिकारी हे आजच्या व्यवस्थेचे बळी आहेत. त्यांच्या या वक्तव्याने अख्खा सभागृह हादरला होता. प्रत्येक वाक्याला नुसत्या टाळ्या पडत होत्या आणि ब्रिटिश तोंडात बोटं घालून बसले होते. ते भाषण इतकं खतरनाक होतं की अध्यक्षांना सभागृहातलं भाषण जिनांच्या भाषणामुळे अर्धवट सोडावं लागलं होतं. जिना यांच्या भाषणापूर्वी अनेकांची भाषणं झाली होती. त्यावेळेचे गृह खात्याचे सदस्य जेम्स क्रेरार आणि इमर्सन सारख्या ब्रिटिशांनीही कपटाने भरलेली भाषणं केली. त्यांनी गुन्हेगारी कायदा दुरुस्ती विधेयक सुद्धा चर्चेसाठी विधिमंडळात मांडलं. पण त्यांना माहिती नव्हतं की आता मोहम्मद अली जिना आपली खरडपट्टी काढणार आहे. जिना म्हणाले होते, मी शासनाला विचारतो की तुमचं युद्ध कुणाबरोबर आहे, ज्यांनी तुमच्यामध्ये गुन्हे केलेले आहेत. पण या मूढभर तरुणांकडे काय संशोधन सामग्री आहे? याचा द्वेष योग्य आहे? तुम्हाला या आरोपींवर खटला चालवायचा आहे की त्यांचा छळ करायचा आहे? तुम्ही जे विधेयक मांडलं ते एका सुसंस्कृत राष्ट्राच्या न्यायसंस्थेत अस्तित्वात आहे असं मला वाटत नाही, असं म्हणून त्यांनी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांची चांगलीच जिरवली. त्यावेळी क्रांतिकारक आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणावर बसले होते. हाच मुद्दा घेऊन जिना यांनी मांडलं की आमरण उपोषण करणारा माणूस आपल्या अंतरात्म्याच्या आदेशानुसार कृती करत असतो. आपल्या ध्येयावर त्याला श्रद्धा असते. असा माणूस दुष्ट बुद्धीने नीच कृत्य करणारा गुन्हेगार असूच शकत नाही. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांच्या कृतीचं मी समर्थन करत नाही. पण भारतातील तरुण आज धुमसतोय. भारताच्या एकूण 30 कोटी लोकसंख्येतील या कोट्यवधी तरुणांबद्दल, त्यांच्या आत धगधगणाऱ्या आगीबद्दल तुम्हाला कितीही तिरस्कार वाटला, हे तरुण वाट चुकलेले आहेत असं तुम्ही कितीही म्हटलं तरी अशा धुमसत्या तरुणांचे असे गुन्हे करणं तुम्ही रोखू शकणार नाही. या तरुणांची अशी कृत्य हा या शासन व्यवस्थेबद्दल लोकांनी व्यक्त केलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे. अशा तरुणांनी अशी कृत्य घडून आणलेला हा काही एकमेव देश नाही, इतर अनेक देशांमध्ये हे घडले. राष्ट्रभक्तीच्या भावनेने चेतल्यानंतर तरुणांनीच काय तर केस पिकलेल्या म्हाताऱ्यांनीही भयंकर स्वरूपाचे गुन्हे केलेले. जिना बोलत असताना ब्रिटिशांची चांगलीच आगपाखड झाली होती असं त्यावेळेचे मानवी हक्क चळवळीचे त्यावेळेचे कार्यकर्ते I.A. रहमान यांनी नमूद केले. पुढे सांगताना जिना म्हणाले, हे सर्व आरोपी हा उपोषणाचा कठोर देहदंड स्वतःवर लादून घेत असताना खटल्याचं कामकाज पुढे चालवायची शासनाची एवढी घिसडगाई का, हे मी समजू शकत नाही. माझं शासनाला हेच आवाहन आहे की सूडबुद्धीनं तुम्ही कृती करू नका. तुमचं वागणं न्यायबुद्धीचं, उदारतेचं असू दे. त्यामुळे त्यांना रास्त वागणूक द्या. आणि अशी रास्त वागणूक म्हणजे भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांना हवं तरी काय? कोणत्या अडचणींबद्दल त्यांना तक्रार आहे
त्यांना जेलमध्ये काय मऊ मऊ पराच्या गाद्या हव्यात का आलिशान ड्रेसिंग टेबल ते मागत आहेत? अशा कोणत्याही गोष्टी त्यांना नकोत, तर रोजच्या आवश्यक गरजा भागवणाऱ्या लहान लहान गोष्टी त्यांना हव्यात आणि थोडी अधिक बरी वागणूक अपेक्षित आहे. टॉन्ट मारताना जिन्नांनी पुढे म्हटलं, माझ्या सुसंस्कृत मनाला कळत नाही या छोट्याशा मागण्यांना तुम्ही मान्यता का देत नाही. अखेरीस मला ब्रिटिश शासनाला हेच सांगायचंय की समस्येच्या मूळ कारणाला भिडण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला कमीत कमी अडचणींना सामोरं जावं लागेल. आणि हे जे लोक नव्हे, जे नागरिक आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतायत, झगडतायत, त्या नागरिकांवर खटले भरण्यातच करदात्यांचा पैसा तुम्ही वाया घालवत आहात. त्यांच्या या भाषणाला कडाडून टाळ्या वाजल्या होत्या. जिना यांच्या मनात भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांबद्दल जो आदर होता तो या भाषणातून दिसून आला. त्यांचं हे भाषण द ट्रिब्यून या पेपरातही छापून आलं होतं. पण त्यांच्या या भाषणाची सहसा दखल घेतली जात नाही, कारण पाकिस्तान निर्मितीनंतर त्यांची इमेज भारतीयांसाठी पूर्णपणे बदलून गेली होती. त्यामुळे त्यांच्या या भाषणाबद्दल किंवा सुरुवातीच्या त्यांच्या कार्याबद्दल कोणीच बोलत नाही. त्यावेळी अनेक स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग यांच्या समर्थनात होते. अगदी नेहरूंनीही जेलमध्ये त्यांची 2दा भेट घेतली होती. पण महात्मा गांधी हे क्रांतिकारकांचा तिरस्कार करायचे. तुम्ही जर A.G. नुरानी लिखित भगतसिंगांचा खटला हे पुस्तक वाचाल तर तुम्हाला या गोष्टी सर्व कळून जातील. पण विचार करा, हिंदू, मुसलमान, शीख, पारसी सगळे ज्या एकसंघ भारतासाठी लढत होते ते पुढे इतके कट्टरपंथी कसे झाले हे इतिहासालाच माहिती. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.